नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची ठेचून भाजी। त्याला लागणारं साहित्य बघा। हे मी जिरं घेतलं आहे 1 चमचा, ह्या मिरच्या आणि लसूण ही 1 गड्डी। सर एकच गड्डी लसूण आपल्याला घ्यायचा आहे आणि असा सोलून घ्यायचा आहे लसूण। ही हळद आणि मीठ 1 चमचा आणि कोथिंबीर हा 1 मोठा कांदा। आणि तुम्हाला बटाटे मी दाखवते कसे कापून ठेचायचे ते। आणि हे आता आपल्याला हे साहित्य वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। लसूण, जिरं आणि या मिरच्या अशा तोडून हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। हे वाटून घेऊया आणि दुसरी तयारी करूया। असा बटाटा आपण कापून घेऊया। असा सालासकट कापायचा आहे बटाटा आपल्याला आणि ठेचून घ्यायचा आहे। तर बघा हा मीडियम साईजचा बटाटा आहे। ह्याच्या मी 8 फोडी केलेल्या आहेत। आता या तुम्हाला जमत असेल तर खलबत्त्यात ठेचा किंवा हाताने बाहेर ठेचा पाटावर। हे अशा हे बघा अशा ठेचून घ्यायच्या या। हे बघा अशा ठेचले गेले पाहिजे। हे बघा हे असे थोडेसे ठेचून घ्यायचे। अशा मी सर्व ठेचून घेते। तर इथे पहा या बटाट्याच्या आपल्या फोडी सगळ्या ठेचून झालेल्या आहेत अशा। आणि इथे आपलं वाटण पण झालेलं आहे। हे बघा हे आपलं मिरची लसूण आणि जिऱ्याचं असं उबडधुबड असं हे वाटण करून झालेलं आहे। तर आता काय करूया, हे आपल्याला हे बटाट्याच्या फोडीनं लावून घ्यायचं आहे सर्व। ते आपलं मीठ पण लावून घेऊया एकत्र। हवं तर चमच्यानेच असं मिक्स करा। मिरची आहे ना नंतर हात झोमतात। तर अशा प्रकारे मी याला लावून घेते आणि पुढची तयारी करूया आपण। तर बघा इथे आपली कढई गरम झालेली आहे। याच्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल या भाजीला जरा जास्तीचं लागतं कारण ही भाजी फक्त आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। त्याच्याकरता थोडंसं तेल जास्त घाला। आता पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालूया आपण। जिरं वाटणात पण आहे आपलं तरी पण याच्यात थोडंसं घालूया। जिरं तडतडलं की आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया। गॅस कमी करूया आता, जरा हिंग जळून जाईल। कढीपत्त्याची पानं घालूया थोडीशी। लगेच आपला हा कांदा घालूया याच्यामध्ये। कांदा मीडियम टू हाय फ्लेमवर चांगला मऊ करून घेऊया। बघा आपला कांदा लालसर झालेला आहे। आता त्याच्यावरती आता आपण बटाट्याच्या फोडी घालूया। त्याच्या आधी थोडीशी आपली हळद आहे ती घालूया तेलामध्ये। हळद छान शिजून येईल। त्या बटाट्याच्या फोडी घालूया सगळ्या। मीठ मी मॅरिनेट करतानाच घातलेलं आहे। तुम्ही एक तर अगोदर घाला मॅरिनेट करताना किंवा नंतर घाला। लक्षात ठेवा जर मॅरिनेटमध्ये तुम्ही मीठ घातलं असेल तर पुन्हा घालू नका। छान अशी परतून घ्यायची भाजी। आताच भाजीचा कलर छान दिसतो। ही भाजी पण आपण कशावर चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, डाळ भाताबरोबर खाऊ शकता। पण ही वाफेवरच शिजवायची भाजी आपल्याला। तर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि वाफेवर ठेवूया। गॅस मी स्लोवरच ठेवलेला आहे सध्या, नंतर बघूया त्याला आपण। ते आता भाजी बघूया आपली। पकडीने पकडायचं। स्लो गॅसवर का करायची, कारण मग हे आपण वाटण जे केलेलं आहे ना लसूण वगैरे
ते खाली थोडंसं असं लागतं, ते असं जरासं काढून घ्यायचं. पुन्हा या बटाट्याच्या फोडींना ते लागलं पाहिजे. बटाट्याचा चुरा झाला तरी काही हरकत नाही. भाजी खूप अप्रतिम लागते. तुम्ही एकदा बनवून बघा. आता आपण बटाटा बघूया. मध्ये मध्ये मी 2-3 वेळा परतून घेतली भाजी. बटाटा असाच शिजला आहे आपला साधारण, तरी पण अजून 2-3 मिनटं ठेवूया झाकून. 2-3 मिनटानंतर आपण पुन्हा पाहूया. भाजी बघा आपली, असा कलर दिसतो भाजीचा, छान अगदी. भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. थोडीशी कोथिंबीर घालूया आपण याच्यावरती. थोडीशी मिक्स करून घेऊया. गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढते ही भाजी.